अगदी शेवटचा सामना घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. जनता गॅरेज नेवासा यांच्या विरोधामध्ये मात्र आपण बघणार आहोत मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर. तर एकीकडे आपण बघणार आहोत धनुभाऊ काशीद यांच्या मालकी हक्काचा जनता गॅरेज संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण भरतजी काळेसाहेब यांच्या मालकी हक्काचा मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर हा संघ बघणार आहोत. ए बिग ब्लास्ट सामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी होणार आहे. अगदी तगड्या संघांचा भरणा असलेले दोन संघ मात्र एकमेकाच्या विरोधात ठाणलेले बघायला मिळतील आणि एक मोठी लढत खऱ्या अर्थानं या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघणार आहोत. अगदी पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी लकी ड्रॉ होणार आहे, त्यामुळे क्रीडा रसिकांना सुद्धा विनंती आहे पटापट आपण या ठिकाणी तिकिटांची खरेदी करायची आहे आणि पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी आपण लकी ड्रॉ घेणार आहोत. आणि हाजीर तो वजीर जे या ठिकाणी हजर असतील त्यांना मात्र पारितोषिक मिळेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. अतिशय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघितलं तर नेवासा नगरीतील अनेक नेवासा नगरीतील जनता गॅरेजचा एक चेंज आहे बरं का, तो मात्र सांगितला जाईल. भूषण मिरपगार यांच्या जागेवर आताला पहिला चेंडू आहे, आक्रमण सुद्धा झालंय. अफलातून क्षेत्ररक्षण बघा, कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला अगदी समोर बघायला मिळतंय. तर बघूया जालू अडसुरे यांच्या माध्यमामध्ये बघतोय आपण थोडासा चेंज जनता गॅरेज संघाकडून बघायला मिळतोय. रिव्ह्यू हा रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला जातोय. पंचांना विनंती असेल, वाईडचा रिव्ह्यू आलेला आहे. हा अंपायर्स कॉल आहे बघा. हा ऑन फील्ड डिसिजन ग्राह्य धरलं जाईल. ऑन फील्ड चला चला सामना ऑन ठेवायचा आहे. हा वाईटची घोषणा आहे यावेळेस मात्र बघूया. चला याही वेळेस जर बघितलं तर पंचांच्या हातात समांतर बघायला मिळते. अवांतर धावेनं धावफलक पुढे पुन्हा जाताना आपण सर्व बघतोय. धावफलकावर अगदीच 3 धावा आहे आणि गोलंदाजी माध्यमामध्ये आपण बघतोय जनता गॅरेज संघामध्ये बरेच फेरबदल बघायला मिळत आहेत. अगदी आघाडीला आपण बघतोय जालू अडसुरे यांना गोलंदाजी मार्कवर घेतलेलं आहे.
एक अधिकचा गोलंदाज सुद्धा 11 मध्ये घेतला गेलेला आहे. यावेळेस अलंग कार्पेट खेळला गेलेला फटका आणि त्यानंतर मिड विकेटवर थोडीशी फंबल आणि त्या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अगदी आरामात पूर्ण केले जात आहेत. 2 धावेनं आपण बघतोय धावफलक मात्र पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 थोडंसं अस्तव्यस्त षटक खऱ्या अर्थाने, कारण या षटकामध्ये काही अवांतर चेंडू सुद्धा फेकले गेलेले, काही चांगले चेंडू सुद्धा आपण जालू अडसूर यांचे मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजाची फसगत होताना बघायला मिळते. चेंडू यावेळेस फलंदाजाला टाटा करतोय, इष्टी रक्षकाच्या हातात जाऊन लपतोय, तर पूर्णपणे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 2 बडे संघ आहे बघा. दोन्ही संघ जर बघितले तर अगदी मोठे संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तालुक्यातील मोठमोठे खेळाडू या संघामध्ये आहेत. यावेळेस कट केला, क्षेत्ररक्षकाला चकवा बसलेला आणि चेंडू यावेळेस जातोय सीमा रेषा पलीकडे. प्रयत्न बघा, प्रयत्न का असू दे, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 9 धावा आपण बघू शकता धावफलकावर. बघूया जालू अडसूर आहेत संघ नायक, आपण अगदी बघतोय या ठिकाणी. आकाश लेगबायचा इशारा मात्र मैदानाच्या आतून येताना बघायला मिळतोय. एक सिंगल मिळाली. हा अगदी डबल डिजिट मध्ये आपण जातोय. एक षटकानंतर नाबाद 10 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. तर आकाश दारकुंडे सुद्धा आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आजच्या प्रवासातील हा शेवटचा सामना आहे. पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ घेणार आहोत. याचे देखील सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तिकीट विक्री लवकरात लवकर या ठिकाणी आपण तिकिटाची खरेदी मात्र करायची, कारण तिकीट विक्री थोड्या वेळानं बंद केली जाणार आहे. टायमर टाकलेला आहे, वेळेचं सुद्धा बंधन आहे, कारण ज्या क्षणाला तुमची मिनिटं संपणार आहे त्या क्षणाला तुमचा एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घेतला जाईल, म्हणजे सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. गोलंदाजी माध्यमामध्ये अनेक चेंजेस या ठिकाणी केले जात आहेत. महेश गागरे आपण बघतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा थोडासा बदल आहे बघा. चला, गोलंदाज आहे अगदी तरुण गोलंदाज महेश गागरे. चला, अगदी समोर यावेळेस चेंडू खेळला गेला आणि थेट क्षेत्ररक्षकापर्यंत होता. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता अगदी 2 धावा वेगात पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं जर बघितलं तर फलकावर आपल्याला 12 धावा बघायला मिळतील. तर जीवदानाचे काय परिणाम होतील बघा, कारण आकाश नवगिरे आपण बघतोय त्यांच्याकडे देखील तगडे फटके आहेत. काय सुरेख चेंडू होता, कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आणि या दरम्यान बघा द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाते आणि अकोळकर पाटील ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय दीपकजी अकोळकर यांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि या बक्षीसदात्यांमुळे खऱ्या अर्थानं आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन मात्र केलं गेलेलं आहे. स्वागत आहे अकोलकर साहेब. सुरेख चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला मिळतंय. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं महेश गागरे ज्यांच्यावर जनता गॅरेज संघाने विश्वास टाकला. एक मोठी बोली सुद्धा आपण बघितली ऑक्शन मध्ये त्यांच्यावर लावल्या गेली.
एक विश्वास त्यांच्यावर दाखवलेला आहे. तो विश्वास आपण बघतोय आतापर्यंत मात्र साध्य केलेला आहे. 3 चेंडूंच्या या प्रवासामध्ये जर बघितलं तर 2 धावा खर्च झाल्यात. 2 चेंडू डॉट सुद्धा आहे. यावेळेस कोलवरचा चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी समोर खेळलेला हा फटका. तर दरम्यान एक सिंगल सुद्धा आपण बघतोय पूर्ण केले. अमन शेख यांच्या माध्यमामध्ये चेंडू परतलेला आहे. एक सिंगल धाव फलकावर 13 धावा आहेत. एकीकडे धनुभाऊ काशीद यांचा संघ तर दुसरीकडे भरत काळे जे स्वतः या संघामध्ये खेळत आहेत. त्यांच्या मालकी हक्काचा हा संघ माक्तापूर ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जनता गॅरेज. एक मोठा बिग ब्लॅट सामना आणि खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांसाठी एक मोठी मेजवानी आहे या स्पर्धेरूपी. DPLचा थरार स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत आणि रनअप मध्ये मला वाटतं विघ्न आलेलं आहे. मृत चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना बघतोय आपण. डेड बॉल दिला गेलेला आहे. धाव फलकावर 13 धावा आहेत. षटक क्रमांक जर बघितलं तर 2 प्रगतीवर असताना अगोदरचं षटक जर बघितलं तर नक्कीच जालू अडसोरे यांनी पूर्ण केलं. त्यांच्याकडे अनुभव आणि यावेळेस तरुण गोलंदाज. चला पुन्हा एकदा विघ्न आलेला आहे. थोडासा आवाज मात्र कमी केला जाईल कारण आपल्यामुळे कोणत्याही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी मात्र घेतली जाते. त्यामुळे क्षमस्व आहे, आवाज बारीक राहील. आदरणीय भाऊसाहेब भोमकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमने साहेबांचं देखील स्वागत असेल. तर आपण बघत आहोत 13 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 2 पूर्ण करण्यासाठी थोडासा वेळ मात्र गेलेला आहे, परंतु लक्षात ठेवायचं आहे टायमर टाकलेले आहे. तुमच्या चुकांची शिक्षा तुम्हाला नक्की दिली जाईल. चुका टाळायच्या या ठिकाणी. डाव्या एसटीच्या बाहेर असणार आहे. अगदी पुन्हा एकदा पंच साजिद सरांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 14 धावा आहेत आणि तुम्ही या सामन्याचा जर बघितलं तर दोन्ही संघ अगदी विचारपूर्वक आपण बघतोय एकमेकाच्या विरोधामध्ये रणनीतीचा वापर करतायत. चला याही वेळेस रणअपमध्ये विघ्न आलेला आपण बघतोय. मागील 4 वेळा प्रयत्न केले बघा. 4 वेळा या ठिकाणी गोलंदाजानं प्रयत्न केले. रणअपमध्ये वारंवार विघ्न मात्र येतोय. टायमर या ठिकाणी टाकलेला हे महत्वाचं आहे बघा. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण पहिलं सत्र संपल्याबरोबर चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये देखील त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे बघा आणि चांगला डिफेन्स बघा कारण यावेळेस चांगलं शॉट सिलेक्शन मी म्हणेल. भारत दारकुंडे आपण बघू शकता या ठिकाणी तालुक्यातील एक बडा खेळाडू, एक बडा बॅटर, खऱ्या अर्थानं एक मोठा फलंदाज आहे. सोने नगरीशी संलग्न असलेला हा बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. स्विंग अँड द मिस आपण बघतोय. एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. तर निर्धाव चेंडून होणारी समाप्ती या षटकामध्ये आपण बघतोय. 4 धावा खर्च झालेल्या आहे. 2 षटक या ठिकाणी संपल्या गेले आणि 2 षटकानंतर धावफलकावर असतील धावा 14 धावा आपण बघतोय. यानंतर बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय. साजिद सरांचा इशारा येईल आपल्यापर्यंत आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी मात्र घेतला गेलाय. त्याकरता जर बघितलं तर स्वतः मला वाटतं संघनायक संघनायक येत आहेत या ठिकाणी. स्वतः बंटी वाघ, प्रशांत वाघ आपण बघतोय. यांच्याकडे देखील फलंदाजी आणि गोलंदाजीची क्षमता आहे. संघनायक आहेत. हलक्या हाताने खेळा यावेळेस. चेंडू मात्र सिंगल या ठिकाणी पूर्ण करतील. नोहित पटेल
यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडू मात्र रोखला गेलाय. सिंगल पूर्ण झाली. धावफलकावर धावा जर बघितल्या तर 15 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक संस्था आहेत ज्या आयोजकांच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत, सहकार्य करत आहेत. अगदी पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी तिकीट विक्री बंद करणार आहोत, याची नोंद घ्यायची. बघा थोडासा वेळ राहिलेला आहे, तिकीट विक्री चालू आहे. पटापट तिकिटांची खरेदी करायची आहे. शरीराचे वेध घेणारा चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बघा प्रशांत वाघ यांच्याकडे गती आहे, वेग आहे, चांगला चेंडू बघतोय. धावफलक स्थिर 15 धावा. बघूया फुलटॉस आहे यावेळेस गोलंदाजाच्या दिशेने आक्रमण करण्याचा बेदाखला आणि यशस्वी मात्र फलंदाज ठरलेला आहे. वन बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, चौकार. डीजे धन्यवाद. तर चौकार आलेला आहे, धावफलकाला वेग मिळाला. 19 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघ नायक गोलंदाजी मार्कवर. ओहो हो, यावेळेस बघा बेस्ट साऊंड ऑफ द बॅट, काय आवाज आलाय. आणि चेंडू आपण बघतोय मिड विकेट देशन जाईल सीमा रेषा पलीकडे, चौकार. डीजे धन्यवाद. पाठोपाठचा दुसरा चौकार आलाय, वेग दिला गेलेला आहे. भारत दारकुंडे, मी अगोदरच सांगितलं होतं एक बडा बॅटर आहे आणि त्याने आपल्या हात खोललेत. आता गोलंदाजावर आक्रमण होताना बघतोय. अगदी या संघातील चांगल्या गोलंदाजावर त्यांनी आक्रमण केलेले आहे. मोठा मॅच मैदानाच्या आतमध्ये, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा महासंग्राम. चला यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु आपण बघू शकता लॉंग ऑफच्या दिशेनं डीप मध्ये मात्र प्रोडक्शन नाहीये. रोहित पटेल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने बघायला मिळतंय. 2 धाव्यांचं रक्षण आणि 2 धावा खर्च, या पद्धतीनं तो चेंडू मात्र या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 25 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. चांगला चेंडू आहे. एक चांगल्या चेंडून आपण बघतो वाईड यॉर्करचा उपयोग गोलंदाजाने केला आणि डॉट चेंडून आपण बघू शकता मैदानात या षटकाची होणारी समाप्ती. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 25 धावा आणि या षटकामध्ये बनवल्या गेल्यात 11 धावा. अगदी या स्पर्धेसाठी अनेक संस्था आहेत जे जोडल्या गेलेत. त्यामध्ये या ठिकाणी रामराज्य उत्सव समिती नेवासा, श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा, त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत, त्यांचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे एकता प्रतिष्ठान नेवासा, त्यानंतर आम्ही नेवासकर नेवासा प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, शिव नेटवर्क्स, त्याचप्रमाणे जिओ फायबर नेवासा, या अनेक संस्था आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय आयोजकांशी जोडल्या गेल्यात. त्या सर्व संस्थेचे पदाधिकारी यांचे देखील मी या ठिकाणी कमिटीच्या वतीने आभार मानतो. आणि मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील महेश घागरे. एक आपटबार पद्धतीला चेंडू टाकला गेला आहे, पुलचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी बघा काय झालंय. या ठिकाणी ताळमेलचा अभाव आणि भारत दारकुंडे यांना मला वाटतं परतावं लागणार आहे. फलंदाज, एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे.
तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसला आणि पहिला धक्का खऱ्या अर्थानं मक्तापूर संघाला बसला. शुभम ताके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येतो. चला एक चांगला गेलाय तर दुसरा चांगला चालाय. महेश गागरे मात्र पहिल्या चेंडूवर धावबादच्या स्वरूपात का असेना मात्र यश मिळवून देतोय. अतिशय चांगला चेंडू आहे. खराब एष्टी रक्षणे बघा त्या ठिकाणी. बाईचा इशारा येतोय. पहिल्या षटकापेक्षा या स्पेलमध्ये मात्र महेश घागरे चांगली गोलंदाजी करतात. वेग चांगला बघायला मिळतोय. टप्पा चांगला बघायला मिळतोय. यावेळेस एष्टी रक्षकाची चुकी सुद्धा बघायला मिळाली. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे गेलाय. 28 धावा तर षटक क्रमांक 4 आपण बघतोय. आपल्या कोठ्यातील शेवटचं षटक घेऊन आलाय तो महेश गागरे. यावेळेस संधी असेल का? कारण चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत आहे. झेल सुटलाय. झेल सुटलाय बघा. दुसऱ्या धावेचे प्रयत्न होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावबादची संधी आणि नक्कीच आपण बघतोय 2 धावा पूर्ण झालेल्या आहे बघा. एक वेगळी खेळी आहे बघा जनता गॅरेज संघाची. आता आवाज सुद्धा दिले जात आहे. सामना जसा पुढे चाललाय. सामना गरम होत चाललेला आहे. स्लिप मध्ये हा चेंडू रोखला जातोय. स्विचितचा प्रयत्न आहे. शुभम ताके यावेळेस मात्र बीट होताना बघतोय आपण. 30 धावा स्थिर असतील तर षटक क्रमांक 4 आपण बघू शकता. महेश गागरे पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र करतोय आणि चांगल्या बॅटर्सला तो बांधून ठेवते बघा. हे महत्वाचं आहे. चला टायमिंग चांगला बघायला मिळतोय. चेंडूला उंची आहे आणि पकडला गेलाय. झेल. शुभम ताके मात्र यावेळेस मैदानात होतोय फेल. फलंदाज बाद. तर राहुल गजरे बघा. अगदी आपण त्यांना क्रिस गेल म्हणून बघतोय. त्यांच्याकडे निवासाचा क्रिस गेल. तर क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली सुद्धा होत आहेत कारण मैदानात आलाय राहुल गजरे. तालुक्याचा क्रिस गेल म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. कमालीचा फलंदाज आहे. तरुण आहे. त्याच्याकडे ते क्षमता आहे आणि ती क्षमता त्यांनी मागील सामन्यामध्ये दाखवलेली आहे. बघूया. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या अँगल मध्ये मात्र आले. चेंडूला क्लिअर मात्र करू शकले नाही. इष्टीरक्षकानं पूर्ण केलेलं कामकाज. या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. जॅकपॉट षटकाची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली. बाद झालेले फलंदाज जर बघितले तर भारत दारकुंडे आणि शुभम ताके आपण बघितले. जो 2 अतिशय चांगले फलंदाज परतले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा 2 चांगले फलंदाज आहे. स्वतः संघनायक आकाश नवगिरे. जॅकपॉट षटकाची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेलेली आहे. अमन शेख संघातील एक मोठा खेळाडू आपण बघतोय गोलंदाजीसाठी ज्यांना बोलवलं गेलंय.
पहिला चेंडू आहे, फटका चांगला आलेला आहे बघा. आणि या ठिकाणी अमन शेख यांचं भव्य स्वागत केलंय षटकार. हा धन्यवाद धन्यवाद. बघा या ठिकाणी 2 बाद 36 धावा आहेत. जॅकपॉट षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये थोडंसं गणित सोपं होईल. 10 धावा बनवायच्या आहे. याही वेळेस पुन्हा एकदा काय फटकेबाजी आहे बघा. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू मात्र रोखला गेलाय त्या ठिकाणी. फंबल, चेंडू सटकलेला नाही अजून. तिसरा क्षेत्ररक्षक आलाय मदतीला बघा. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर अगदी 3 धावा पळून पूर्ण झालेल्या आहे. 9 धावा झालेल्या आहे बघा 2 चेंडूंमध्ये. चांगली फलंदाजी या ठिकाणी संघ नायक आकाश नवगिरे यांची. तर राहुल गजरे यावेळेस स्ट्राईक एंडवर येत आहेत. 16 धावा बनवायच्या आहेत. 9 धावा झालेल्या आहेत. 7 धावांची गरज बघा. आणि चेंडू जर बघितलं तर 4 शिल्लक आहे. अगदी या ठिकाणी बोनस मिळणार का? डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय क्षेत्ररक्षक जालू आडसुरे. मात्र चेंडू मागे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि यशस्वी होताना दोन्ही फलंदाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंमध्ये 11 धावा आलेल्या आहे बघा. आणि 3 चेंडूंमध्ये 5 धावा बनवायच्या आहे. हे जॅकपॉट षटकाचं पृथक्करण आहे. हे समीकरण जॅकपॉट षटकाचं आहे. बघूया. उजव्या इष्टीच्या बाहेर आहेत. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू आहे. हे थोडंसं अस्तित्व जिवंत ठेवणारा चेंडू आहे जॅकपॉट षटकाचं. जनता गॅरेज संघाचा जर विचार केला तर डॉट चेंडू मात्र आलेला आहे. आणि 2 चेंडू शिल्लक आहे. 5 धावा बनवायच्या आहेत. आणि 5 धावा जर बनवल्या गेल्या तर धमाल होणार आहे बघा फलंदाजी करणाऱ्या संघाची. आणि जर गोलंदाजी करणारा पक्ष यशस्वी ठरला तर इन्कम टॅक्सची रेड अगदी. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहे. आणि नक्कीच चांगले क्षेत्ररक्षक मी म्हणेल पप्पू गायकवाड आपण बघतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेले 1 चेंडू आणि 4 धावेचं समीकरण बघा. जर आकाश नवगिरे यांच्या बॅटीतून चौकार आला, अगर षटकार आला तर दिवाळी बंपर बोनस दिवाळी नक्कीच होणार. आणि जर 4 पेक्षा कमी धावा जर आल्या तर मग मात्र होळी मक्तापूर संघाची होणार आहे. निर्णायक चेंडू जॅकपॉट षटक. चला पळून एक धाव मात्र पूर्ण झालेले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करणार का? 2 धावा पळून पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेला जाणार का? चला 2 धावा पूर्ण. आणि या ठिकाणी संघ नायक सुद्धा परतलेला आहे. तर 14 धावा बनवल्या गेल्या. 7 धावा वजा कराव्या लागतील. 7 धावा वजा होतील बघा. तर 37 धावा आहेत बघा. धावफलकावर मात्र या ठिकाणी 7 धावांचा दंड मक्तापूर संघाला भरावा लागलेला आहे. जॅकपॉट षटकामध्ये ऋषी कुरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आला गेलाय. तर गोलंदाजी माध्यमामध्ये सुद्धा आपण बदल बघू शकता. अमोल साळवे मला वाटतं गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आलेले आहेत.
शेवटची काही मिनिटं राहिलेली बरं का लकी ड्रॉ साठी, कारण पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ. ओहो काय सुरुवात आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि हा आसिफ शेख सर आलेले आहेत. तर अमोल साळुंके यांची अगदी भव्य दिव्य सुरुवात. अगदी पहिला चेंडू जर बघितला तर त्रिफळा चित. तर डॉट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया डॉट चेंडू येतोय. धावबाचे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी. चला सिंगल पूर्ण झाली बाईच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकता. 38 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. अगदी या स्पर्धेसाठी अनेक संस्था आहे ज्यांनी मदत केलेली आहे. विशेष सहकार्य या सर्व संस्थांचं या ठिकाणी मिळालेलं आहे. बॅक टू द बॉलर फटका नक्की खेळा. प्रयत्न त्या ठिकाणी झाले. दुसरी धाव घेणार का. दुसऱ्या धावेचे प्रयत्न पुन्हा एकदा थोडस फंबल झाली त्या ठिकाणी. अगदी 2 धावा आपण बघतोय या ठिकाणी चुरी गेल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने केलेला फटका. पुन्हा एकदा 2 धावा घेणार का. चला थ्रो चांगला होता इष्टी रक्षकानं. यावेळेस कलेक्शन ठीकस केलेलं नाही. 2 धावा याही वेळेस पूर्ण झाल्या. 42 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रशांत वाघ यांचं अर्थात बंटी वाघ यांचं. तर ठीक आहे. चला यावेळेस आपण बघतोय अवांतरची घोषणा आहे. वाईड चेंडू घोषित केला जातोय. 1 धाव मात्र मिळाली. 43 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. हा लकी ड्रॉची तयारी चालू झालेली आहे बरं का आता. चला शेवटचे काही क्षण आहे. शेवटची काही क्षण आहे बघा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा पळून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेला जात आहेत. बाद आहे बघा फलंदाज या ठिकाणी. जाऊया लकी ड्रॉच्या दिशेनं. 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. आणि या लकी ड्रॉ साठी ज्यांचं सहकार्य आपल्याला खऱ्या अर्थानं लाभलेलं आहे त्या मान्यवरांचा सुद्धा नक्की नामोल्लेख करणं गरजेचं असणार आहे. लकी ड्रॉ ऑन झालेला आहे. श्री साई सायकल मार्टचे सर्वे सर्व आदरणीय कैलासजी गायकवाड साहेब ज्यांच्या वतीनं सायकल मात्र आलेली आहे. तर पुन्हा एकदा दिनेश विखोना यांच्या वतीनं आपल्याला पैठणी सौजन्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे हँड ब्लेंडर
आपल्याला मिळालंय जगदंबा इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीनं अनिलजी शिर्के. हा अगदी आपण या ठिकाणी हँड ब्लेंडर, सर्वप्रथम हँड ब्लेंडर या बॉक्सची उघडणी त्या ठिकाणी केली जाते आणि ई बाईक सौजन्य आपल्याला लाभलेले आहे हापसे पाटील. हापसे परिवाराच्या वतीनं ऋषिकेश हापसे यांच्या वतीनं हे पारितोषिक मात्र आलेलं आहे. थांबा, सगळे नका जाऊ, ओ सगळे जाऊ नका. नितीन बुरुडे सरांची कन्या आहे बघा. हँड ब्लेंडर. तर 108 108 क्रमांकाचा क्रीडा रसिक या ठिकाणी भाग्यवान विजेता ठरलेला आहे. 108 क्रमांकाचा भाग्यवान विजेता ठरलेला आहे हँड ब्लेंडर. आता पैठणीसाठी आपण या ठिकाणी जातोय. हा आणि पैठणी ज्या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे त्यांना आपल्या घरातील मंडळीला आणावं लागेल बघा. हा मंडळी नसेल तर आपण आपल्या आईला आणू शकता आणि बहीण आणली तरी चालेल, परंतु एक महिला मात्र लागेल, कारण हे पारितोषिक खास माता भगिनींसाठी आहे. आणि ही पैठणी आजच्या दिवसाचे बरं का, आजच्या सत्रात. उद्या मात्र नवीन विजेता आपल्याला बघायला मिळेल. चला, जनता गॅरेजचा फॅन आहे बघा तिथे. आणि पैठणीचा विजेता आहे 2222. चला, त्या महिला कक्षावर जे विराजमान आहे त्यांना विनंती आहे आपण ठीक आहे, धन्यवाद. आणि आता त्या कक्षाच्या आजूबाजूला कोणी थांबायचं नाहीये. 22 क्रमांक आहे बघा, 22 क्रमांक पैठणी विजेता क्रमांक 22. हे आहे पैठणी विजेते आणि हे चाललेले घरी बघा. आपण या ठिकाणी बघू शकता, अगदी लहान मुलगा होता, अगदी त्यांना नंतर कळाला आपला नंबर आलेला आहे म्हणून. सायकलची चिठ्ठी निघत आहे बघा, सायकलची चिठ्ठी. सायकल साठी चिठ्ठी निघत आहे बघा. हे पहा, जागा द्या, जागा बाजूला व्हा, ओ बाजूला व्हा. काही माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत आहे. आणि ते जे स्टेज आहे ते व्यासपीठ फक्त महिलांसाठी आहे. चला, या ठिकाणी सायकलचा भाग्यवान विजेता कोण आहे?
तर तयार राहायचंय बघा. सायकलचा भाग्यवान विजेता 3 अंकी नंबर आहे. पहिला क्रमांक आहे 3. तयारी लागायचंय. 3 अंकी नंबर आहे. पहिला क्रमांक 3 आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक येतोय 5. 3 5 आणि शेवटचा क्रमांक आहे का कोणाकडे चिठ्ठी? तिसरा क्रमांक आहे 7. 3 5 7 हा भाग्यवान विजेता आहे. आणि या ठिकाणी सायकल विजेता आहे 3 5 7. चला हा पैठणी साडीचा नियम लक्षात ठेवायचा आहे. चिठ्ठी जरी पुरुषाने घेतली तर चालेल, परंतु पैठणी जर आली तर तुम्हाला हे पैठणीचे विजेते आणि हा त्यांना नियम सांगा सर अगोदर. त्यांना अगोदर नियम सांगा. हा बुरुडे परिवारातला सदस्य आहे कोणतरी बघा. तर मी या ठिकाणी आमंत्रित करेल बघा समालोचनासाठी. ओ सायकल सुद्धा त्यांनाच आहे का? अरे बुरुडे परिवार, अहो आज सगळा लकी ड्रॉ त्यांचा आहे. मग आता आयोजकांनी ठरवायचं यांना पारितोषिक कसं द्यायचंय. पैठणीसाठी लेडीजची गरज आहे. सायकल या ठिकाणी दिली जाईल. आज मात्र लकी ड्रॉ बुरुडे परिवाराला गेलाय. सगळा भाग्यवान ठरलाय बुरुडे परिवार आज. पंच मॅच थांबवायची आहे 2 मिनिटं. बॉलर कोण आहे? बॉलर लक्ष्मण आहे का? ओके. ठीक आहे, मॅच चालू करा सर. मॅच चालू करा. स्ट्राईकला आहे नोहित पटेल, नॉन स्ट्राईक केशव बोरुडे आणि बॉलर आहे लक्ष्मण सकट. बरोबर का सर? बाहेर बाहेर बाहेर. मॅच स्टार्ट करा सर. बाहेर आहे ना. हा लक्ष असू द्या, मॅच स्टार्ट होतोय.
पुढंच एकदा आपल्या सर्वांचं मी ज्ञान प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नेवासा तालुक्यामधील मानाचे, सन्मानाचे, अभिमानाचे आणि प्रतिष्ठेचा असलेला करंडक, अर्थातच ज्ञान प्रीमियर लीगच्या वतीने आलेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 47 धावा जिंकण्यासाठी लागत आहेत. अतिशय सुंदर असा धावफलक आपल्याला इथे बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जनता गॅरेज यावेळेचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला फटका, 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातो पाठीमागे. त्यावरती मात्र एकच धाव प्राप्त होतीये. एक सिंगल बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती 2 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा धावफलक इथे गोळा करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. एका बाजूने आपण पाहतोय पटेल, यावेळेचा बॉल हलक्याताने खेळून काढलाय, तिथे ग्लान्स केलाय, त्यावरती एकच धाव प्राप्त होतीये. जनता गॅरेजचे संघ मालक सन्माननीय धनंजय भाऊ काशीद साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. बिग फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. छोटे खाणी टार्गेट आहे, परंतु लढण्यासाठी पुरेशी धावसंख्या आपल्याला इथे बघायला मिळते. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. नक्कीच दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये सुरू असलेली स्पर्धा. या चेंडूवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा बॉल पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पॉवरफुल, जबरदस्त, सक्सेसफुल ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकार वसूल केला मैदानाच्या आतमध्ये. अगदी ब्रँडेड षटकार, राजेशाही फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. केशवच्या बॅट मधून आलेला फटका. यावेळेचा बॉल, हा बॉल देखील कव्हर झोन मध्ये खेळलेला फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. तत्पूर्वी आपण पाहतोय एकच धाव प्राप्त होतीये. धाव्यांसाठी चाललेली धावाधाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी नेवासा तालुक्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेचा असलेला करंडक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेली स्पर्धा. अतिशय जबरदस्त असा सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय. स्क्रीन पशी जे लहान मुलं आहेत त्यांना सूचना आहे, तिथून बाजूला थांबा. लाईटचं कनेक्शन आहे, तिथं थांबू नका, बाजूला या. लहान मुलं, दर्शन इकडे या. मॅच महत्वाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे आजच्या दिवसामधील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रशस्त मैदान आहे. आउटफील्ड देखील काफी तेज तरार आपल्याला इथे बघायला मिळते. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. खेळपट्टीवरती पडल्यानंतर देखील गती धारण करतायत. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. टेनिस क्रिकेटला आलेलं ग्लॅमर आपल्याला इथे बघायला मिळतंय. टेनिस क्रिकेटमधून अनेक नवनवीन संधी आपल्याला इथे बघायला मिळतात. तर टेनिस क्रिकेटला अतिशय सुरेख दिवस आले. तुम्ही जर बघा आता अगदी इथे बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केला जातोय. ओके, तर टेनिस क्रिकेटला आलेले चांगले दिवस जर तुम्हाला बघायचे असतील ना, मुंबई युनिव्हर्सिटीने क्रिकेटवरती देखील आता पदवी घेण्याची अभ्यासक्रम तयार करतायत. आगामी काळामध्ये तुम्हाला क्रिकेट क्षेत्रावरती देखील पदवी घेता येईल. जशी तुम्ही LLBची पदवी घेता, वकील होता, डॉक्टरची पदवी घेता, तशी आता क्रिकेटची देखील तुम्हाला पदवी घेता येईल. आता क्रिकेटचा देखील अभ्यासक्रम तयार होतोय. आगामी काळामध्ये तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तो अभ्यासक्रम बघायला मिळेल आणि पदवी देखील घेता येईल. यावेळेचा बॉल, भन्नाट वेग, पायांवरती आदळणारा चेंडू, सुरेख सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. खरं तर क्रिकेटचा उगमस्थान कोण आहे, खरं तर क्रिकेटचा खेळ कुठं सुरू झाला याच्या बाबत देखील अनेक प्रश्न आहेत. काही जण म्हणतात की क्रिकेटचा खेळ हा इंग्रजांचा आहे, परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की प्रभू श्रीकृष्ण हे देखील चेंडू फळीचा खेळ खेळायचे. त्यामुळे असं म्हटलं जातं की भारतामध्येच क्रिकेटचा उगमस्थान आहे. परंतु काही माहितीच्या आधारे
यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका आहे. अगदी बंदुकीतून निघालेली गोळी आणि सरळ जाऊन धडकती सीमारेषेवरती. या चेंडूवरती देखील दिमागदार चौकार. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती आहेत. परंतु असं देखील म्हटलं जातं की इंग्रजांनी ज्या त्या देशांवरती राज्य केलं ना तिथे हा खेळ प्रचंड प्रसिद्ध आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा भारतीयांच्या सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेला खेळ. नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये हा बॉल तिथे पाहायचंय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत परंतु आपण पाहतोय 2 हातांची उंजळ रिकामी राहिली आहे. भाग्यवान विजेते इथे आलेले आहेत. खरं तर पैठणी साडीचे मानकरी इथे ताईंचं देखील आगमन होत आहे. ताईंचं देखील आम्ही या पर्वामध्ये स्वागत करतोय. खरं तर बक्षीस विजेते खरं तर आज बोरुडे परिवाराचं नशीब आहे. सायकल देखील नेली, आता पैठणी देखील. महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी आपण इथे आज त्यांना वितरित करतोय. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द मॅट चेंडू झाला नाहीये. त्यावरती एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत आपण पाहतोय धावफलक देखील पुढे जाईल. गुणलेखक मित्र कळवत आहेत धावफलकावरती 17 धावा. एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक जर तुम्ही बघितला 17 क्रमांकाचा ते परिधान करतात. एबी डिव्हिलियर्स देखील एक आक्रमक खेळाडू आहेत. इथे बघा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी. यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. खूप उंची मिळाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. इथे बक्षीस वितरण होतंय. आजच्या पैठणीचे विजेते लकी ड्रॉचे विजेते राहिलेल्या ताई एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लकी ड्रॉ मध्ये देखील आज त्यांचं नशीब आजमावलं त्यांनी आणि आपण पाहतोय खरं तर त्यांना देखील नशिबाने साथ दिली आणि सायकल देखील त्यांनाच. खरं तर नशीब लागतं नक्कीच. यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती पुन्हा एकदा खरं तर मी नेहमी सांगत असतो 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब. तुम्हाला आजमावायचं असेल तर 4 अक्षरांची मेहनत तुम्हाला घ्यावी लागते आणि ही 4 अक्षरांची मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावीच लागेल. यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मेहनत, कठीण परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतात. तुम्हाला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो. खरं तर आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. कठीण काळामध्ये स्वतःला नेहमी सांगत जा शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. संघर्ष माणसाला रडवतो परंतु तोच संघर्ष माणसाचं आयुष्य घडवतो. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 17 धावा आहेत. 17 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा आपण इथे पाहतोय. 1 लाख रुपयांचे पारितोषिक असलेली स्पर्धा. रोज लकी ड्रॉ देखील आपल्याला इथे बघायला मिळतोय. एक गाडी देखील त्यामध्ये प्राइज आहे. खरं तर गाडीसाठी देखील तुम्हाला 100 रुपयांचं कुपन खरेदी करायचंय. फायनल सामन्याच्या दिवशी मात्र आपण तो लकी विजेता आपण शोधणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. बॉलर्स नेम ऋषी. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषला आपण पाहतोय, ज्यांच्या सोबत असतो नेहमी आपण खुश. यावेळेचा बॉल भन्नाट वेग ऋषीचा बघायला मिळतोय. अचूक टप्पा लाईन लेंथ बरोबर पाहायला मिळते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये खेळवणारी स्पर्धा. प्रेक्षक गॅलरी देखील गच्च भरली आहे. प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेला बघायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. यावेळेचा बॉल बॅटची कडा. हा चेंडू मार्गस्थ होईल सीमारेषेच्या दिशेने. या चेंडूवरती देखील येतोय खणखणीत चौकार.
अतिशय सुंदर अशी दिमागदार अशी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. मोठी स्पर्धा आहे. नेवासा तालुक्यामध्ये आपण पाहतोय एक मोठं पर्व आपल्याला इथे बघायला मिळतंय. यावेळेचा पॉल पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग मध्ये मार्गस्थ होतोय. चेंडू एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेंचा नकार असेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. धावफलकावरती 22 धावा, 22 रन, 22 धावा धावफलकावरती जमवलेल्या आहेत. आक्रमणं देखील केली जात आहेत फलंदाजांकडून. आपण पाहतोय राईट हँड आणि लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते. यावेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. या चेंडूवरती देखील 6 धाव्यांची मोहर. वाघांची आणखीन एक मोठी दहाड इथे मैदानावरती बघायला मिळते. आकाश मार्गाने बॉल तिथे पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. शिव छत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा षटकार. षटकाराबरोबरच संघाचा धावफलक देखील गती धारण करेल. याही वेळेस सुरेख फटका. डाऊन दी ग्राउंड होता. जमिनी समांतर खेळलेला फटका. फेकी सुरेख तिथे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. चुकीच्या एंडला फेकी केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर फेकी असती तर नक्कीच धोक्याची घंटा देखील वाजली असती. परंतु आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब बघायला मिळेल. 2 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 30 धावा. फलंदाजांनी मात्र या सामन्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. वर्चस्व गाजवायचे. लीग फॉर्मॅटमध्ये आपण स्पर्धा खेळवतोय. मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेचा बॉल आक्रमण देखील चढवलंय. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खणखणीत A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. थँक्यू. इथे आपण पाहतोय खरं तर आपले बक्षीस विजेते आज सायकलवर आलेले आहेत. खरं तर जो सुरुवातीला पैठणी साडी भेटली म्हणून जो पळत गेला ना तो पुन्हा एकदा धावत आला. खरं तर मला वाटलं काय झालं त्याला, परंतु पुन्हा धावत आला सायकलची चिठ्ठी घेऊन. नशीब आहे. नशिबाची साथ. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका खेळवलाय. चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळतंय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. खरं तर या लहान चिमुकल्याला झालेला आनंद खरं तर गगनात मावत नव्हता. प्रचंड मोठा आनंद आपल्याला इथे बघायला मिळतो. खरं तर तुकाराम महाराजांनी देखील आपल्या अभंगामध्ये वर्णन केलंय. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका मने व्हावे लहाना होणी लहान. इथे आपण पाहतोय हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. इक्वेशन बदललं जाईल. आपण पाहतोय इथे अजून देखील पाहायचंय. जिंकण्याचं समीकरण असेल. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 17 चेंडू 11ची मॅच आहे. उद्या देखील अनेक चित्तथरारक लढते आपल्याला मैदानावरती बघायला मिळतील. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल फुलटा चेंडू डाऊन दी ग्राउंड फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात. एक साव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. खरं तर त्या दिवशीची तुम्ही भारत पाकिस्तान देखील मॅच बघितली असेल. विराट कोहली काय जबरदस्त खेळले. 100 धावा देखील ठोकल्या. चॅम्पियन ट्रॉफी आपण इथे बघतोय. खरं तर आजचा सामना देखील अफगाणिस्तान संघाने जिंकलेला आहे. यावेळेचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल केली आहे. भन्नाट वेगाचा चेंडू होता तिथे. एस्ट्यांवरती जाऊन आदळतो. इथे मात्र 3 ताड त्रिफळा बाद. फर्निचर डिस्ट्रॉय झालेलं इथं.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जालिंदर पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करतील. जालूला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. जिंकण्याचं समीकरण देखील पाहायचंय आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 15 चेंडूमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 10ची मॅच. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. खरं तर डावखुऱ्या शैलीचे फलंदाज जास्त विध्वंसक असतात, जास्त घातक असतात. आणि पाहायचंय यावेळेचा बॉल आक्रमण देखील चांगलं बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाकडून चूक. इथे मात्र हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय ज्ञान प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी 14 चेंडू 6ची आवश्यकता आहे. MSD स्टाईलने सामना फिनिश होईल का? षटकाराने सामना प्रयत्न केलाय. यावेळेचा बॉल देखील डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या अगोदर जी चूक केली ती चूक बघायला मिळणार नाहीये. खरं तर एक चूक सातत्याने करू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. शेवटचे 13 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. पाहायचंय षटकाराने सामना फिनिश होणार का? यावेळेस प्रयत्न केलाय. बॉलला उडवलंय उंच आकाशामध्ये. मिस टाइम फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे खूप पुढे निघून जातोय. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था आपल्याला सांगायची बघायला मिळतीये. खरं तर संधी उपलब्ध झाली होती परंतु इथे चुकी देखील बघायला मिळतीये. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. फलंदाजाला जीवदान प्राप्त होतोय. खरं तर मी अनेक वेळा सांगतो की तुम्हाला जीवदान द्यायचं असेल तर मैदानाच्या बाहेर द्या. तो तुमच्या आयुष्यभर उपकार विसरणार नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये दिलेले जीवदान कित्येक वेळा जीवघेणी खेळी करताना बघितलेले आहेत. आज देखील तो प्रत्यय बघायला मिळेल का? जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅजिक ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, मॅजिक ओव्हर नाहीये प्लीज. पंच सर, जॅकपॉट ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळेल. 5व्या क्रमांकाचं षटक कंपल्सरी जॅकपॉट ओव्हर असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. आयोजकांनी ज्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचवल्यात त्या सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्यावरती मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मॅजिक ओव्हर आहे. इथे जादू बघायला मिळेल आज. खरं तर ती जादू कशा प्रकारे होतीये? खरं तर विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मिस टाइम राहिला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा फटका बॅटची कडा तिथे बघायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव प्राप्त होतीये. फेकी खराब आणि चेंडू पाठीमागे मार्गस्थ होतोय. तिथे सीमारेषेच्या लगत आपल्याला चेंडूला फील्ड करताना बघायला मिळत आहेत. 2 धावा या चेंडूवरती येतील. चुका आणि फक्त चुका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल थोडासा आगळा वेगळा फटका आपल्याला इथे बघायला मिळतोय. सुपला शॉट इथे बघायला मिळाला. दिल स्कूप फटका बघायला मिळाला. खरं तर नेट रन रेट देखील तुमचं फार महत्वाचं आहे. तुम्ही जितके जास्त बॉल खेळणार ना पुढे जाऊन तुम्हाला नेट रन रेटला देखील हा फटका बसू शकतो. तुम्ही लीग स्टेजमध्ये खेळताय, तुम्ही लवकर सामना फिनिश केला, तुमचं नेट रन रेट देखील चांगलं राहणार. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका बघायला मिळतोय. जमिनी समांतर खेळलेला फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धावबाची संधी, 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. हॅलो, इथे मॅच देखील आपण पाहतो. इथे ओव्हर कंप्लीट करायची का आयोजक? सर, आयोजकांशी चर्चा करा. तिसरे पंच
ओके, ही ओव्हर पूर्ण होईल सर. हे जॅकपॉट ओव्हर आहे, मॅजिक ओव्हर आहे. इथे कमी धावा देखील होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला या षटकामध्ये देखील आपण पाहतोय पूर्ण षटक आपल्याला इथे हाताळावं लागणार आहे. आतापर्यंत आपण पाहतो इथे 2 चेंडू देखील झालेले आहेत. 2 बॉल झाले. किती? 2 बॉल झाले. किती? 5 आले. 5 किती बॉल झाले? किती बॉल झाले? बॉल 3 झाले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. उर्वरित 3 चेंडू देखील बाकी आहेत. पाहायचंय उर्वरित 3 चेंडू मध्ये काय घडतं, मैदानावरती काय बिघडतंय. मॅच देखील ऑन आहे. सामना यावेळेचा बॉल फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका. त्यावरती 1 धाव आली. दुसरीचा प्रयास फेकी केली आहे, परंतु इथे 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. 2 धावे बरोबरीत आपण पाहतोय धावफलक पुढे जाणार आहे. मॅजिक ओव्हर आहे. अजून 2 चेंडू टाकले जात नाहीत, तोपर्यंत रिझल्ट देखील येणार नाहीये. 2 चेंडू नंतर आपल्या समोर रिझल्ट देखील येईल. इथे आपण पाहतोय आतापर्यंत धावा आल्यात 7 धावा आलेल्या आहेत. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर अजून 3 धावा कंप्लीट करावाच लागणार आहेत. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, हा बॉल तिथे सीमारेषा पार. या चेंडूवरती चौकार येतोय. टोटल धावा या षटकामध्ये आल्यात 11 आणि याच बरोबर तिथे सामना संपला असं मी आयोजकांच्या वतीने ओके कंप्लीट झाली. आजच्या दिवसाचे खेळ देखील कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबरीत आपण पाहतो इथे